मंडळी, ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी अत्यंत दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली होती. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे असे एकटेपणात दुःखद निधन व्हावे हे अनेक सिनेरसिकांना मान्य होत नव्हते. त्यामुळे अभिनेते रवींद्र महाजनी यांची पत्नी माधवी आणि त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी याच्यावर खूप टीकाही झाली. गेल्या वर्षी म्हणजेच 15 जुलै 2023 रोजी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी पुणे जिल्ह्यातील तळेगावात एका भाड्याच्या घरात मृत अवस्थेत आढळले. तेथे ते अनेक महिन्यांपासून परिवारापासून दूर एकटेच राहत होते. त्यांचा मृत्यू होऊन 2-3 दिवस झाले तरी कोणालाही काहीच समजले नाही. शेवटी आसपास राहणाऱ्या लोकांना खूप वास येऊ लागला. तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन केला. परिवार असूनही आयुष्याच्या उतरत्या वयात असं एकटेपणात आणि अत्यंत वाईट प्रकारे एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाल्याने अभिनेते रवींद्र महाजनी यांचे चाहते त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीवर खूप संतापले. त्याला सोशल मीडियावरती खूप ट्रोल करू लागले. पण मंडळी, आता ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाला 6 महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांचं 4था अंक हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार तसेच अनेक चांगल्या वाईट आठवणी शेअर केल्या आहेत. यासोबतच अभिनेता गश्मीर महाजनी यांनी या पुस्तकात वडिलांच्या निधनादरम्यान घरात घडलेला एक प्रसंग प्रस्तावनेतून सांगितला आहे. यात अभिनेता गश्मीरने लिहिलंय की 12 जुलै 2023 रोजी मला आमच्या वॉर्डरोबमधून काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. कदाचित धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा, पण वास कुजलेल्या माणसाचा होता. कुठे उंदीर तर मरून पडला नाही ना, म्हणून मी व माझ्या बायकोने संपूर्ण वॉर्डरोब हुडकला, पण काहीच सापडले नाही. दुपारी आई, मी, गौरी व 4 वर्षाचा माझा मुलगा व्योम एकत्र जेवलो. व्योमच्या माकड चेष्टा व एकमेकांची मजा मस्करी सुरूच होती. भाजी भाकरी, साधं वरण भात असं घरचं सात्विक जेवण जेवल्यानंतर अचानक आईला उलट्या सुरू झाल्या. यापूर्वी महिनाभर आधी आई शुगर लो होऊन कोसळली होती. त्यात बोटाला जखम झाली होती आणि डाव्या हाताची तर्जनी पस धरून पायाच्या अंगठ्या एवढी सुजली होती. शेवटी ठरवलं की तिला मुंबईला आणायचं आणि जातीने लक्ष घालून तिला बरं करायचं. मुंबईत नवीन डॉक्टर्स दाखवले. महिन्याभरात आई पुन्हा ठणठणीत झाली. सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. औषधे सुरू होती. खाण्याची पथ्ये चोख पाळली जात होती. तरी आता उलट्या का सुरू व्हाव्यात मला काहीच कळेना. आज आराम करून बरं नाही वाटलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जायचं, म्हणून मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली. रात्री 10 वाजता झोपलेल्या व्योमला बघायला मी आमच्या रूममध्ये गेलो. वॉर्डरोबमधून अजूनही कुचका वास येतच होता. दुसऱ्या दिवशी मी आईला घेऊन डॉक्टरकडे गेलो. उलट्या कमी झाल्या होत्या, पण पोटातील आतडी पार पिळवटून निघाली होती. तिची अवस्था पाहून डॉक्टर देखील चक्रावून गेले. त्यांनी एक गोळी लिहून दिली आणि 2 दिवस घरी आराम करण्याचा सल्ला दिला. आईला घरी आणून सोडले आणि आंघोळ करून मी एका मीटिंग करता निघालो. जाता जाता गौरीने औषधांचं प्रिस्क्रिप्शन घ्यायला सांगितलं. मी बघतो, तू आधी त्या वॉर्डरोबमधल्या कुचक्या वासाचं काहीतरी कर. अरे कसला वास, ती वैतागून म्हणाली. त्यावेळी लक्षात आलं की गेले 2 दिवस तो वास फक्त मलाच येत होता. मीटिंगला उशीर होत होता. गडबडीतच मी घराबाहेर पडलो. त्याच संध्याकाळी 4 वाजता अचानक तळेगावातील एक्झर्बिया सोसायटीतून फोन आला. घर मालकिनीने सांगितलं की बाबा घराचं दार उघडत नाहीत. मी म्हणालो झोप लागली असेल, त्यांची झोप खूप गाढ आहे. तरी मी पुण्यातील माझ्या 2 मित्रांना तिथे पाठवले. तासभरात माझ्या मित्राने फोन केला आणि म्हणाला, गश्मीर लगेच निघ, काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येत आहे. मेल्यानंतर माणूस काय करत असेल, त्याचा आत्मा आवडत्यांना आशीर्वाद आणि न आवडत्यांना शिव्याशाप देत त्यांच्या अवतीभोवती घुटमळत असेल का? बाबांचा आत्मा मात्र नक्कीच आम्हाला संकेत देत होता. आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या, अगदी आतडी पिळवटून निघेपर्यंत होणाऱ्या उलट्या, वॉर्डरोबमधून कुजलेल्या माणसाचा फक्त मला येणारा वास हा एक संकेत होता. बाबांचा आत्मा त्यांच्या जवळच्या 2 व्यक्तींना, त्यांची बायको आणि मुलगा यांना सांगत होता, माझ्या आयुष्यातला 4था अंक समाप्त झालाय, आता या आणि मला घेऊन जा. असं कश्मीरने तेव्हाच्या प्रसंगाबद्दल सांगितलंय. पुस्तकाचे नाव 4था अंक असं का ठेवले याबाबत सांगत अभिनेता गश्मीरने म्हटलंय की बाबा नाटकाचे प्रयोग करत असताना नाटक संपले की मग सामान बोलवले जायचे आणि सर्वजण मिळून पार्टी करायला बसायचे. तेव्हा गमतीत म्हटलं जायचे की चला, नाटकाचे 3 अंक संपले, आता 4था अंक सुरू. नाटकाचे 3 अंक पाहताना त्यातील कलाकारांची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते. तीच प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो. आपल्याप्रमाणेच तो कलाकार देखील त्याच्या घरी जातो आणि मग सुरू होतो 4था अंक त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा. माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातील किस्से ऐकले की लोक म्हणायचे, यावर एखादा सिनेमा बनू शकतो. तिच्या आयुष्यातील हा 4था अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्यासमोर मांडला आहे, असं अभिनेता गश्मीर महाजनीने त्यांच्या या पुस्तकाबद्दल म्हटलंय.